नाशिक जिल्हा पश्चिम शाखा यांच्या विद्यमानं महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त BSI मिशन 25 अंतर्गत हिशोबाची कार्यशाळा व बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षण उजळणी शिबिर दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 वाजेदरम्यान घेण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आलं। शिबिराचं उद्घाटन ॲडव्होकेट SK भंडारे, ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कार्यालयीन प्रमुख यांनी केलं। तर शिबिरास BH गायकवाड, राष्ट्रीय सचिव व ॲडव्होकेट डॉक्टर SS वानखेडे, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख यांचं मार्गदर्शन लाभलं। शिबिराचं आयोजन जिल्हा सरचिटणीस शरद भोगे, रितेश गांगुर्डे, कृष्णाजी सोनवणे यांनी केलं होतं। यावेळी बौद्ध वधूवर परिचय मेळावाही घेण्यात आला। या प्रसंगी गौरव पवार, महाराष्ट्र राज्य संघटक, अनिकराव गांगुर्डे, रत्नाकर साळवे, सचिव संस्कार, अरुण भदरंगे, सचिव पर्यटन, विजयकुमार गजबिये, संघटक, तालुकाध्यक्ष महेंद्र निकम, मुकेश पगारे, चौदास भालेराव, प्रकाश संसारे, मनोहर आहिरे, उत्तम वानखेडे, प्रकाश वानखेडे, प्रदीप गांगुर्डे, गोपाळा दिवेकर, नानासाहेब केदारे, दीपक गरुड, साहेबराव गांगुर्डे, शरद सोनवणे, मनोज गाडे, अरुण शिंदे, डॉक्टर BS गायकवाड, संपत शिंदे, विनोद शिंदे, मधुकर पगारे, भाऊलाल कटारे, प्रल्हाद उघडे, भगवान बच्छाव, अनिल पवार, रवींद्र सोनवणे, हेमंत निकम, डोंगर दिवे, रमेश जाधव, हनुमंत देहाडे, सचिन बागुल, कृष्णा पंडित आदींसह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान, जय सम्राट। आज मी ॲडव्होकेट डॉक्टर SK भंडारे, भारतीय बौद्ध महासभेचा ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, केंद्रीय कार्यालय प्रमुख आणि संमेलनाचा प्रमुख आहे। आज नाशिकमध्ये मी एका कार्यक्रमासाठी इथं आलेलो आहे। नाशिक पश्चिमच्या विभागाच्या वतीनं मिशन 25 जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्था जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता माध्यमातून एक मिशन 25 डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ठरवण्यात आलेलं आहे। मिशन 25 म्हणजे 2025 मध्ये ते सुरू केले। मिशन 25 म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी काही धम्मक्रांती, राजकीय क्रांती, सामाजिक क्रांती आणि आर्थिक क्रांती जी केलेली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही 25 मुद्दे अधिकृत केलेली आहेत। आणि ती बाबासाहेब आंबेडकरांची ही क्रांती आहे, जी सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक क्रांती जी आहे ती गतिमान कशी केली जाईल यासाठी सगळ्या देशभर रणकंदन आम्ही सुरू केलेलं आहे। आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज नाशिकमध्ये आम्ही आलेलो आहोत। नाशिकमध्ये माझ्याबरोबर ॲडव्होकेट डॉक्टर SS वानखेडे साहेब आहेत, जे केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आहेत। दुसरी गोष्ट राष्ट्रीय सचिव आहेत, जे BH गायकवाड गुरुजी, ते नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। आणि जे माझ्याबरोबर शरद भोगे आणि त्यांची सर्व टीम ही आज जमा झालेली आहेत। नाशिक जिल्ह्यातले जे काय 9 तालुके आणि 2 शहरं ही जी शाखा आहेत याच्यासाठी आम्ही एक कार्यकर्ता प्रशिक्षण, बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक उजळणी शिबिर आणि हिशोबाची कार्यशाळा असे संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी या मिशन 25च्या अंतर्गत आम्ही ठेवलेला आहे। यामध्ये भारतीय बौद्ध महासभेने टार्गेट केलेलं आहे की जे संविधानाचे विरोधक आहेत, किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे विरोधक आहेत, बुद्धाच्या विचाराचे विरोधक आहेत, समतेचे विरोधक आहेत, जे विषमतेचे समर्थक आहेत, हे केंद्रापासून ते राज्यापर्यंत, गल्लीबोळापर्यंत हे वेगवेगळ्या प्रकारचे सत्तेत आलेले आहेत। आणि त्यांना हे जसं संविधान निर्माण झालं, त्या संविधान निर्माण झालं त्यावेळेला असं म्हणलं की बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य असले आहेत आणि त्यांनी किती जरी चांगली संविधान लिहिलं असलं तर ते आम्हाला मान्य नाही। तिरंगा जो 3 कलरचा तिरंगा आहे संविधानाच्या दिलेला, 3 आकडा आमच्यासाठी अशुभ आहे, त्यामुळे आम्ही त्याला मानणार नाही। संविधान एक प्रकारची गुदळे अशी संभावना करणारी मंडळी, त्यांना आता आरक्षण मुक्त भारत पाहिजे, त्यांना अथवा चातुर्वर्णावर असलेला भारत पाहिजे, असा हिंदुस्थान करायचा विषय आहे। परंतु भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यावेळेला संविधानकर्त्यांनी सगळ्यांनी एक निर्णय घेतला की बाबा ह्या भारतामध्ये वेगळ्या अनेक जाती आहेत, जवळजवळ 4000च्या वर जाती आहेत। त्यामुळे ह्या जाती ज्या आहेत त्या जातीमध्ये धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभागले गेलेले आहेत। तेव्हा असं विभागणी जरी असली तर धर्माला प्रत्येकाचं कलम 25 अन्वये प्रत्येक व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। परंतु देशाला किंवा सरकारला कुठल्याही प्रकारचा धर्म असणार नाही अशा प्रकारची धर्मनिरपेक्ष संविधानाची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळच्या संविधानकर्त्यांनी केलेलं आहे। परंतु त्याला कोणतरी छेद देऊन मग समाजामध्ये वेगळ्या प्रकारचं तेढ निर्माण करणं, असुविधा निर्माण करण्याचं काम वेगळ्या पातळीवर वेगळे लोक करायला लागले आहेत। सरकारची एक जबाबदारी पडते की या ठिकाणी ही जी असंहिता वाढू लागलेली आहे, मग अल्पसंख्याकांवर अन्याय चाललेला आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या म्हणजे जसं मागच्या बघितलं मुस्लिमांच्यावर अन्याय, ख्रिश्चनांच्यावर अन्याय, बौद्धांच्यावर अन्याय, मागासवर्गीयांच्यावर अन्याय,
हे जी अशा प्रकारचा जो अन्याय आहे जातीच्या बहुमतावर जाणं, तर हा व्हायला नाही पाहिजे. हे देश हा धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळं त्या करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक आम्ही उपक्रम केला की बाबा समाजामध्ये भारतीय संविधान दिलेले काही अधिकार आहेत त्या अधिकाराचा प्रचार प्रसार करणं आणि संविधान समर्थक जे लोक आहेत ज्यांना संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं आहे, संविधानाच्या माध्यमातून त्यांना ज्याला समानता मिळालेली आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार मिळालेले आहेत, त्या अधिकाराचं हनन जर होत असेल त्यासाठी संविधानाचे जे समर्थक लोक आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करून या अर्थाने जे संविधानाने मिळालेले अधिकार आहेत त्या हक्काचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा उपक्रम आता वर्षभर चालणार आहे. कारण संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली तरीसुद्धा अजून गाव खेड्यागाड्या पण बघितलं तर स्त्री पुरुष समानता दिसत नाही, जातीभेद दिसतोय आणि बऱ्याच वेळा ठिकाणी आपल्याला असहिष्णु वातावरण निर्माण होते, जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माणचा विषय होते. तर ते होऊ नये आणि ही एक संघ भारत राहावा ही जी बाबासाहेबांची आणि त्यावेळेच्या संविधानकर्त्यांची जी संकल्पना होती ती कशी वाढली जाईल आणि ती कशी शाबूत राहिली जाईल. कारण आता बघताय उदाहरण बघितलं तर बाजूचं पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल, इथं बघितलं तर धर्माच्या आधारावर किंवा जातीच्या आधारावर देशाची रचना जी आहे ती कुचकामी ठरते किंवा अडचणीची येते. त्यामुळे धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हटलं आय एम द फर्स्ट इंडियन अँड द लास्ट इंडियन, म्हणजे मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय आहे. तर असं आपल्या सगळ्या लोकांनी भारतीय असलं पाहिजे. आणि जो धर्म किंवा जात असेल तो आपल्या व्यक्तिगत तर्फाच्या कुटुंबापुरते मर्यादित असेल, तो सार्वजनिकरित्या असणार नाही. अशा प्रकारची भूमिका घेऊन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब जे बाबासाहेब आंबेडकरचे नातू आहेत, म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील, सुजाता आंबेडकर असतील, हे सगळी मंडळी बाबासाहेबांचा परिवार पूर्ण ह्या कामासाठी लागलेला आहे. आणि आम्ही सगळे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय बौद्ध समता दल यासाठी सगळे मार्गक्रमण करत आहोत. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आम्ही हा कार्यक्रम इथे नाशिकमध्ये झाल्यामुळं तर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या 2 गोष्टी केल्या. तो काळाराम मंदिर सत्याग्रह केला, तो काळाराम मंदिर सत्याग्रहाचा समाप्त आणि धर्मांतराची घोषणा बाबासाहेब आंबेडकर 13 ऑक्टोबर 1935 साली येवला मुक्कामी केलेली आहे. त्यामुळे मुक्तिभूमी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला सलाम करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि ती जी प्रक्रिया आहे ती अव्याहतपणे चालू ठेवा यासाठी आमचं मार्गक्रमण आमचा पूर्ण मार्ग राहील अशा प्रकारची. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वसंध्येला आज बघितलं तर आज महात्मा फुलेंची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि त्यामुळं आज महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या येणाऱ्या उद्याच्या जयंतीनिमित्तानं खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊन राजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय सम्राट, जय संविधान, जय भारत. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.